यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लेग आयसी बघायला भेटतील ओएलईडी डिस्प्ले मध्ये. सेम हे आयसी बघायला भेटत जवळपास 50-60% मॉडेलला, आणि बाकी मॉडेलला काही बॉल आयसी 15 बॉलचे 20 बॉलचे आयसी. यामध्ये पहिला आपण लाईन बघा कुठल्या कुठल्या आले. तर VPH पॉवर एक आले, त्यानंतर AVDD 7.6 व्होल्टेज म्हणजे एनोडची लाईन असते 7 व्होल्टची, तसं आपण 4 ते 40 व्होल्टेज म्हणतो, तसं ओएलईडी मध्ये किती व्होल्टेज येते 7 ते 9 व्होल्ट, 9 व्होल्ट पर्यंत हे लाईन येते. पहिले आपल्याला बघायला भेटले VPH, म्हणजे याच्यामध्ये पण VPH व्होल्टेज महत्वाचा आहे. त्यानंतर आला आपला एनोड व्होल्टेज, ज्याला नाव दिले काय AVDD 7.6 व्होल्ट. त्यानंतर त्याला एक कॅथोड, कॅथोड म्हणजे हे झाला एनोड, दुसरं झालं कॅथोड. कॅथोडला नाव आहे EL ऑन 1. जर कॅथोड 2 असतील EL ऑन 1, EL ऑन 2 असं नाव आहे तुम्हाला. तिसरं जे आहे ELVDD जे 4.6 व्होल्टेज प्लस व्होल्टेज आहे आपलं, ते आपण VSP म्हणतो त्याला. दुसरं जे आहे मायनस व्होल्टेज ते आहे ELVSS, ते मायनस किती व्होल्टेज आहे 4.9. तर हे आपले हे 2 व्होल्टेज आपले ग्राफिक्स साठी आणि हे व्होल्टेज आहे ते लाईट साठी आहे AVDD हे व्होल्टेज आणि आपलं कॅथोड. तर यामध्ये तुम्हाला जे आपलं डिस्प्ले कनेक्टर आहे त्या डिस्प्ले कनेक्टरवर हे सगळे व्होल्टेज आपल्याला बघायला भेटतील. ज्यावेळी त्याला इनपुट VPH मिळेल. आता VPH कुठून येतं आपलं DC to DC IC. तर हे झाले आपले DC to DC IC. हे आपले किती लेगचे IC मग 16 लेगचे IC. IC कोड आपण 16 लेगचे, रोज कट पॉइंट इथं आहे 1 2 3 4 5 6 7 8 असं 16 लेगचे आपले IC आहे. 16 लेगचे आपण IC काढून घेतली, त्याचे काय काय सप्लाय असतील कसे कसे असतील बघू आपण. एक एक पिन काय काम करते ते बघू. पहिलं जे व्होल्टेज आलं त्यामध्ये DC to DC IC 2 बूस्ट कॉइल लावली तिथं, हे आपली DC to DC IC. इथून आला आपला हे VPH पॉवर. यामध्ये तुम्हाला 2 कॉइल लावले, एक कॉइल आहे इथं, दोन्ही कॉइल आपला बूस्ट कॉइल असतील. दुसरी कॉइल लावली या ठिकाणी. तर 2 कॅपॅसिटर झाला. त्यानंतर हे काय झालं, इनपुट झालं. हो आहे की बरोबर ठीक आहे करू घे. लावतो फोन क्लास चालू आहे. हा होईल दुकाने आहेत का नाही कॅश जवळ घेऊन माझ्या कॅश वगैरे बोल मेरा फोन कर दे. एक भेटलं त्याला इनपुट जे VPH आहे आणि आउटपुट किती काढता त्याला 1 2 3 4 आउटपुट आहे. तर त्यामधलं हे जे आउटपुट आहे एक आहे 4.6 व्होल्टेज आपलं VSP म्हणतो याला आपण. त्याला म्हणतो आपण VSP, त्याला म्हणतो आपण VSL, त्याला म्हणतो आपण एनोड, त्याला म्हणतो आपण कॅथोड. तर हे एक आलं आपलं
ते आहे आपलं 4.6 व्होल्टेज जे ELVDD. J2 चं का बघतोय आपण तर हेच IC सगळ्यालाच आहे समजलं. जेवढा मी तुमचा V15 प्रो असेल V17 प्रो असेल विवोचे असतील ओप्पोचे असतील किंवा सॅमसंग मध्ये असतील मोठे मॉडेल तर हेच IC लावलेले आहे त्याला. आणि बूस्टर पॉईंट इथं आहे त्याचा 1 नंबर इथं आहे त्यानंतर 4 नंबर 8 11 12 ते 12 आणि 16. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरे IC एक लावलेली दिसेल बॉल IC. पण सप्लाय तुम्हाला हेच दिसतील त्याच्यामध्ये इनपुट हे दिसेल आउटपुट हे दिसेल. फक्त तुम्हाला काही मोबाईल लाईनमध्ये अजून CPU पण ऍड झालेला असेल I2C लाईन ऍड झालेली असेल मोठे मॉडेल बघू. तर ही एक ट्रॅक बघितला आपण ELVDD. तर अजून एक बूस्ट कॉइल लावले इथं आणि ते बूस्ट कॉइल असेल तुमच्या कशासोबत ग्राउंड सोबत सिरीज केलेली असेल. तर एक बूस्ट कॉइल लागले तुम्हाला इथं जी की ग्राउंड सोबत काय सिरीज आहे म्हणजे त्या बाजूला पण काय असेल ग्राउंडच असेल. जर तुमची इथे एक कॉइल लावलेली आहे आता तुम्ही चेक केलो बीप दाखवला शॉर्ट ठेवलेले तुम्ही काढून टाकायचे त्याला शॉर्टिंग म्हणून. जर काढून टाकलं तर काय होऊ शकते डिस्प्ले मध्ये लाईट प्लस ग्राफिक लाईट बी येत नाही ग्राफिक बी येत नाही दोन्ही पण येत नाही. आपल्या OLED डिस्प्ले मध्ये बघा कधी असं लाईटचा प्रॉब्लेम आला का लाईटचा प्रॉब्लेम येत नाही आला तर दोन्ही दिसत नाही त्याचं लाईट बी दिसणार ग्राफिक बी दिसणार. जरा बी पडला आपला मोबाईल आता समजा OLED डिस्प्ले आहे जरा बी पडू द्या डिस्प्ले नॉर्मल मध्ये फुटलेलं दिसते आपल्याला असं लाईट पुशी गेलं की पण डिस्प्ले मध्ये लाईट दिसत नाही ना ग्राफिक दिसत नाही काही दिसत नाही. बघा J2 J7 प्राईम वगैरे आला आणि आपला साधा डिस्प्ले होता अर्धा बी फुटू द्या अर्धा चलते लाईनिंग येऊन तरी देखील चलते डिस्प्ले कस्टमर तसं वापरतो त्याला. पण OLED ला जरा देखील पडला की डिस्प्ले बी येत नाही आणि लाईट पण येत नाही ग्राफिक येत नाही काहीच येत नाही. A3 देखील OLED डिस्प्ले आता आपण केलं सिक्विजन ते देखील OLED डिस्प्ले. तर त्याच्यामध्ये एक भेटला आपल्याला VSP VSN कुठून आलेला VSN आलेला आपल्याला VSN त्याचं नाव काय आपलं ELVSS -4.9 व्होल्टेज. त्याच्यासोबत तुम्हाला पॅनल मध्ये इथं कॅपॅसिटर वगैरे दिसते. सिरीज मध्ये याला आपण कॉइल दिसेल याला पण एक सिरीज मध्ये कॉइल दिसेल. त्यानंतर अनोड कुठून आलेला अनोड व्होल्टेज याला आपल्याला इथं बोर बघा त्याला पण एक सिरीज मध्ये कॉइल दिसेल. आपलं अनोड त्याचं नाव आहे ELVDD. हे व्होल्टेज आले आपल्याला 7.6 व्होल्टेज. राहिलं काय आता त्याच्यामध्ये कॅथोड राहिलं जे EL ऑन नावानं आपण कॅथोड म्हणतो त्याचं नाव आहे EL ऑन. त्याच्यामध्ये काही पिन आहेत त्याच्यामध्ये काही ग्राउंड असतील काही NC असतील. अजून एक आहे EN सिग्नल एक EN सिग्नल आहे डायरेक्टच EN सिग्नल. तर यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कधी येतच नाही ग्राफिक लाईट जर आला तुमचं कलेक्टर खराब असू शकते किंवा तुमचा डिस्प्ले जास्तीत जास्त डिस्प्ले खराब असतो आपला किंवा डबल डेकर वगैरे करत असलो तुम्ही तर डबल डेकरच्या बाजूला याची ग्राफिक यायची जे की M30S M सिरीज आपल्याला प्रॉब्लेम येते M21 M41 तर तुमची जी ग्राफिक यायची बघितलं तर एकदम CPU च्या बाजूला आहे. ज्यावेळेस आपण डबल डेकर आयसी काढतो हिट मारून तर इथे हिट बसते त्याला किती पेस्टेड आयसी असते. तर यामध्ये मी तुम्हाला हेच लाईन दिसतील काही वेगळं दिसणार नाही.
आहे तेच एक एनोड 7.3 EL ऑन 1 EL ऑन 2 त्या ठिकाणी म्हणलं तुम्हाला दोन लाईन असू शकते, तिथे दोन लाईन आहेत. त्यानंतर एक +5 व्होल्ट एक -5 व्होल्ट जे आपल्याला रेग्युलर भेटतं. इथं 4.4 मायनस आणि 4.6 प्लस व्होल्टेज. तर ही झाली त्याची कोणती अशी ग्राफिक प्लस लाईट, ग्राफिक प्लस लाईट. तर ज्या बूस्ट कॉइल कुठे आहेत मग किती एक आहे, इकडे दोन आहेत. त्याच्यामधले दोन्ही पैकी एक काय असेल ग्राउंड सोबत सिरीज असेल. आता तुम्ही चेक करता शॉर्टिंग आणि जर उडून टाकता डिस्प्ले मध्ये लाईट ग्राफिक येणार नाही. जरा 100 मध्ये एवढंच आहे. तर त्याच्या LCD ची लाईन बघितलो, बाकीची लाईन म्हणजे जे आपली MIPR आहे तर त्याच्यामध्ये बघू कुठं आलेली J2 मध्ये पहिल्या यामध्ये तुम्हाला LDO यूज झालेले असते व्होल्टेज साठी. ही जी लाईन आहे ती कशाची असते आपल्या MIPR लाईन. MIPR लाईन गेली तुमच्या CPU ला. त्याच्यामध्ये जे ड्युअल कॉइल लावले पाठीमागच्या साईडला लावले कॅमेऱ्याजवळ बघायचं ड्युअल कॉइल. त्यानंतर अजून काही व्होल्टेज आहे त्याला 1.8 3.0 हे जे व्होल्टेज आहेत आपले LDO मधून येते. आपण इथे LDO लावला, LDO बघितला ना, हे व्होल्टेज LDO मधून येते. जर तुम्हाला ग्राफिक प्रॉब्लेम आला तर हे फुल टेस्टिंग करायचे आणि हे व्होल्टेजचे हॉट टेस्टिंग. व्होल्टेज बी यायला पाहिजे आणि रिडिंग पण यायला पाहिजे. ज्या लाईनला प्रॉब्लेम असेल त्या लाईनला आपल्याला चेक करायचे. त्याच्यामध्ये बघितलं आपण मोठ्या मॉडेलमध्ये यामध्ये पण MIPR लाईन आहे, ड्युअल कॉइल नाही त्याला. डायरेक्ट त्याचा सप्लाय कुठे गेला असेल CPU ला. त्यानंतर व्होल्टेज साठी 3 LDO लावले तेव्हा इथून निघेल व्होल्टेज, इथून निघेल आहे अजून एक पण आहे. त्यानंतर रिसेट लाईन आहे याच्यामध्ये पण TE लाईन आहे याच्यात पण. सगळ्या लाईन कुठे गेल्या मग आपल्या सगळ्याच लाईन CPU लाच गेल्या. तर डिस्प्लेला ग्राफिकला जास्त प्रॉब्लेम आला तर तुमच्या CPU ला जास्त प्रॉब्लेम येतो. ग्राफिकला जास्त प्रॉब्लेम कधी येतच नाही. तर ह्याला हिट मारताना जर तुमच्या ग्राफिक हिट बसली तर तुम्हाला ह्याला रिव्हॉल्व करावं लागतं. कधी कधी हे जे कॉइल आहे बघा, ते कॉइल आपल्या सिरीज मध्ये कॉइल दिलेली असते लाईनला. कॉइल पण कधी कधी ओपन होते. एक कॉइल जरी ओपन झाली तुमची तरी तुम्हाला लाईट ग्राफिकला प्रॉब्लेम येतो. कधी कधी ग्रीन डिस्प्ले येतोय किंवा मुंग्या येतात डिस्प्लेला की जर प्राइस होल्ड झाले असतील तर. इथं सगळं पेस्टेड असते, पूर्ण पेस्ट असते. तुम्हाला डबल टेकर उद्या परवा दिवशी काढून दाखव सॅमसंगचं कसं काढायचं. त्या दिवशी इम्राननं काढला पाहत खराब फुट टाकला असेल. इरफान इम्रान दोघायचं नाव डबल टेकर तेवढं काढायचं राहिलं आपलं बघायचं. मागे पेस्टेड आहे बघितलं. तर ग्राफिक्स साठी लाईट साठी तुम्हाला अँड्रॉइडला जे OLED डिस्प्ले असते त्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही. आला तर डिस्प्ले मध्ये प्रॉब्लेम जाते. फक्त आपल्याला सेक्शन माहिती असावं त्याच्यामुळे बघितलं. तर काही मोबाईल मध्ये जर V15 Pro V17 Pro व्यवस्थित बघितलं तर खाली सबबोर्डच्या वर आयसे दिली तुम्हाला. कधी कधी सबबोर्ड जर बदललो तुम्ही तर ग्राफिक येत नाही, डिस्प्ले बदलत नाही. सबबोर्ड बदललो CC बदलायसाठी किंवा चार्जिंग कनेक्टरसाठी. जर जुना लावलं तर परत डिस्प्ले होते आपला. असा प्रॉब्लेम तर आला तर विवो मध्ये जास्त प्रॉब्लेम आहे. V15 Pro V17 Pro आपण बघू. V15 Pro चं लाईट ग्राफिक सेक्शन कुठे दिले. V15 Pro कुठे दिले बघा सेक्शन. कुठे दिले सबबोर्ड वर सेक्शन. आणि मदरबोर्ड होते 40 फूट कला असतात तर भेटणार आहे.
त्या माहिती यायला आहे त्याच्या ड्युअल कॉइल दिलं नाही त्याला तुमच्या डीसी टू डीसी आयसी आणि तुमचं लाईट ग्राफिक सेक्शन कुठे आहे सब मोडवर दिलं तुमचं. तर तुम्ही माईक चेंज करायला मोबाईल घेतला आहे किंवा सीसी चेंज करायला घेतला आहे आणि फिट मारताना ती ड्राय सोडला यायची तर तुमचा डिस्प्ले येत नाही टच चालत नाही. तर त्याचा लाईट सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण तेच काही नाही तेच आहे 16 लेगची तेच कॉईल आहे ग्राउंडची कॉईल आहे आपली आहे जेटूला जे सप्लाय दिला आपलं ते. तर एक वेळ जर तुम्हाला कळालं की हे लाईन काय आहे त्याचे नाव काय आहेत सप्लाय कसा गेला त्याचा किंवा एखादी लाईन ओपन आहे रिडिंग येत नसेल तर त्याला आपल्याला जंप करता येईल आयसीतून जरी फॉल्ट असेल तरी रिपेअर करता येईल. फक्त आपल्याला ही माहिती पाहिजे नेमकं काय दिले तर ते आपल्याला माहिती झाली कशाला काय म्हणते कशामुळे दिले ग्राउंडला कॉईल कशासाठी दिले. कॉईल जरी आपली शॉर्ट आपण माहित नसेल शॉर्ट दिसलं तर आपण काढून टाकतो सरळ ते काढून टाकायचं नाही आपल्याला ते कॉईल तिथं लागते तर जास्तीत जास्त तुम्हाला तिथं लाईट सेक्शन मध्ये डायोड बघायला भेटणार आपल्याला त्याच्यामध्ये डायोड भेटणार नाही बघायला तुम्हाला. तर डायोडच्या ठिकाणी तुम्हाला एक कॉईल बघायला भेटते जी की ग्राउंड सोबत सिरीज आहे. जसं आपल्या साध्या डिस्प्लेला सिरीज मध्ये काय दिले तिथं डायोड दिले आणि इथे सिरीज मध्ये काय दिले बूस्ट कॉईल दिले. तर बघा आजच्या पुढे एवढा टाइमिंग झाला आपला त्याचं सेक्शन उद्या डिटेल मध्ये घेऊ आपण. टच सेक्शन